सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? इंदापूर. इंदापूर कुठे? तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. कोण कोण होतं घरी? मम्मी, पप्पा, बहीण, भाऊ, आम्ही एवढंच. पण बालपण सगळं इंदापुरातच गेलं. शाळा तिकडची श्रीनारायणदास रामदास हायस्कूल. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण करावे गावातच गेलं, नवी मुंबई. इथेच? इथेच. शाळा वगैरे सगळं? शाळा इथेच. घरी कोण कोण लहानपणी? घरी मम्मी, भाऊ, माझी आजी आणि मी. आणि मग पुढे कॉलेजला कुठे गेलात तुम्ही? माझं BEd झाल्यानंतर मला जॉब लागला लगेच SD पाटील पब्लिक स्कूल इंदापूर. हर्षवर्धन पाटील आहेत ना त्यांच्या शाळेमध्ये इंदापूरला. आणि तुम्ही? मी डिप्लोमा केला गव्हर्नमेंट कॉलेज बांद्रा. त्यानंतर माझा नंबर लागला गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंग पुण्याला BTech. तिथून मी BTech केलं आणि मग तिथूनच कॉलेजमधून प्लेसमेंट मिळाली आणि आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये गुजरातला प्लेसमेंट झाली माझी. मग तिथे सुरुवातीचे 4 वर्ष तिथे होतो, आता 2 वर्ष झाले मुंबईमध्ये आलो. बरं. पण या सगळ्या प्रवासात तुम्ही इंदापूरला कधी गेले होते? असं हे झालं की काय हो, थांब आधी यांना विचारूया, कसं झालं की हो लागीर झालं जी? मी प्रॉपर इंदापूरची आणि माझ्या ननंदबाई माझ्यापासून 14 किलोमीटर लांब बावडा गाव आहे त्यांचं. आणि एक रिलेटिव्ज होत्या की त्या बघत होत्या स्थळ माझ्यासाठी वगैरे. तर त्यांनी सांगितलेलं की माझी एक सुनबाई आहे, तिचा एक भाऊ आहे. म्हणजे असं फंक्शनमध्ये गेलो होतो कार्यक्रमात लग्नाला, तेव्हा मग ह्या पण आल्या होत्या तिथं. ह्यांनी मला पाहिलं तिथं ननंदबाईंनी आणि मग त्यांना विचारलं की ही कोण आहे. मग त्यांनी सांगितलं की आपलीच आहे आणि मग त्यांनी नंबर वगैरे घेतला. मग ह्यांना नंबर दिला. बरं. ह्यांनी मग मला कॉल केला. मी अगोदर नाही बोललो, नाही मला आता नाही करायचं, खूप जिम्मेदारी वगैरे आहेत. तर मग ती म्हणाली नाही बघ तू खूप रिग्रेट करशील, खूप छान मुलगी आहे, मी पाहिलेली आहे. त्यानंतर मग मी फोन नंबर घेतला आणि मग मी तिला फोन केला. मग सुरुवातीला थोडं फोनवर यायला घाबरली. काय झालं? एकदम डायरेक्ट मुलाशी बोलणं काय बरोबर नाही. त्यांनी डायरेक्ट केलं बोलणं तुमचं? मग मी डायरेक्ट पप्पांकडे दिला. पप्पांना म्हटलं पप्पा बोला तुम्ही. कोण आले बघा. काय हो तुमचं काय झालं जेव्हा पप्पा आले फोनवर तेव्हा? मग काय ना, मग थोडी म्हणजे जी थोडी ही झाली, पण शेवटी मी सांभाळलं. आणि नंतर मग मी थोडं त्यांच्याशी बोललो, त्यांना इंट्रोडक्शन दिलं आणि सांगितलं की मी असं घेतलं आहे, मी पण तिथलं सोलापूरचं माझं नेटिव्ह आहे. त्यानंतर मग आम्ही मग फोनवर असंच मग नंतर ह्यांच्या नकळत बोलायला चालू केलं. काय हो यांना माहीत नव्हतं. मी स्कूलमधून यायची आणि मग संध्याकाळी रात्रभर बोलायचं फोनवर. ह्यावेळी म्हणजे आम्ही इतकं बोलायचो की शेवटी एकदा असं झालं की ही खूपच आजारी पडली. म्हणजे जागरण झाल्यामुळे वगैरे तिला सहन झालं नाही, तर तिला शेवटी ॲडमिट करायला लागलं. बापरे, फोनवर बोलण्यामुळे जागरण प्रचंड झालं ना. पण मला सांगा, तुम्ही एकमेकांना बघितलं नव्हतं पण फोनवर बोलत हो. मॅक्सिमम किती तास बोलले होते? त्यावेळी सुदैवाने असं झालं की तिथे नाईट शिफ्ट आली पूर्ण 1 वीकची. तर मग आम्ही 1 वीक पूर्ण रात्री 12 ते 3, 4 असं बोलायचं. आणि मग आम्ही भेटण्याचा कार्यक्रम सगळ्यांच्या नकळत पुण्याला ठरवला. नाही ते सगळं ठीक आहे, पण 12 ते 3 आजूबाजूला आवाज नाही जायचा? स्पेशल बेडरूम होतं ना. बघा काय सोय केली होती. फक्त सिस्टर होती माझ्यासोबत. आणि मग आम्ही भेटण्याचा कार्यक्रम ठरवला. आणि मग हिने घरात खोटं कारण सांगितलं की मी एक्झामला चालले, संध्याकाळी परत येईल. मग तिला 4 तासाचं रनिंग होतं, त्याच्यामुळे ती सकाळी तिथे पोहोचली. मी गुजरातवरून ट्रेन रात्री पकडून सकाळी पोहोचलो आणि मग आम्ही भेटलो. मग मी तिथेच माझं कॉलेज होतं, तर मी मग कॉलेजमध्ये असं तिला कॉलेज दाखवलं, तुळशीबाग वगैरे. असं वाटतं आज तुम्ही होम मिनिस्टरमध्ये आलात. 12.5 वर्षापूर्वी मी एक स्वप्न बघितलं होतं की कधीतरी मी होम मिनिस्टरच्या काउचवर बसलेले असेल, आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालंय. त्यामुळे स्वप्नपूर्तीचा आनंद आहे. व्हेरी गुड. सर कसं वाटतंय? 12-12.5 वर्ष म्हणजे तपश्चर्याच झालेली आहे. त्या तपाला आलेलं हे फळ आहे. बरं, बालपण कुठलं? बालपण माझं तसं पंढरपुरामध्ये गेलेलं आहे. आणि माझं बालपण म्हणजे ॲक्च्युली एक ओपन बुक झालेलं आहे सध्या एलिझाबेथ एकादशीमुळे. तर पांडुरंगाच्या दारी पंढरपुराच्या वाऱ्यांमध्ये पंढरपुराच्या देवळामध्ये खेळत मी लहानाची मोठी झालेली आहे. आपलं बालपण कुठलं? माझा जन्म पुण्याचा, पण मी वाढलो लोणावळ्यात. लोणावळ्यात? हां, थंड हवेच्या ठिकाणी. कसं काय? हां, म्हणजे आमचा तिकडे पूर्वजांचा बंगला होता. माझे आजोबा डॉक्टर होते ठाण्याचे मोठे, अंग्रेजों के जमाने के. आणि मग वडील आणि म्हणजे वडिलांचा त्यांचा तो संसार लोणावळ्याला झाला. आई बाबा काय करायचे? बाबा माझे केसरीत होते पुण्याला, पत्रकार. आणि त्यामुळे मग ते अपडाऊन करायचे. आणि मग त्या सगळ्या मोठ्या बंगल्यामध्ये आई आणि ही 2 लेकरं तिची, आम्ही. तुम्ही दोघं भाऊ? तुमच्या घरी कोण कोण?
माझ्या घरी माझा एक मोठा भाऊ हा. आहे जो इंजिनियर आहे, तो पुण्यातच असतो, आणि माझी आई, माझी वहिनी आणि भाचा. पण कसं शाळेत असताना कशी होती? शाळेत असताना मी जरा कमी बोलणारी मुलगी होते, म्हणजे अजूनही कमीच बोलते मी. कमी बोलायचे मी, पण फक्त वक्तृत्व स्पर्धा, नाट्यवाचन, कथाकथन ह्याच्यामध्ये दरवर्षी पहिला क्रमांक, आणि ती बक्षीस माझ्या नावावर असायची लिहिलेली. सगळी ती सर्टिफिकेट्स आहेत अजूनही पण जमा कोण करत. इतर भाग नाही घ्यायचे? नाही घ्यायचे ना, भाग घ्यायचे. कविता पाठांतरामध्ये मात्र मला कधीच नाही बक्षीस मिळालं. कधीच नाही? कधीच नाही. का? काय माहिती, मी पाठ करून जायचे व्यवस्थित, माझा सूर त्यांना आवडत नसेल बहुतेक, मी खूप बेसूर म्हणत असणार कविता माझ्या कविताच आवडत नसेल. अरे पण मी केलेल्या कविता नसायच्या, त्या मोठ्या मोठ्या कवींच्या कविता म्हणायच्या. तुम्हाला काय आवडत नाही हे नाही विचारलं अजूनपर्यंत. मला ह्यातून कळलेलं आहे की यांच्या कवितांबद्दल तुमचं काय मत आहे. नाही, ती कविता करत नाही, म्हणूनच म्हटलं की कोणाच्या कविता होत्या बऱ्याच त्या. बरं, पण कसं गेलं? बालपण एकदम छान गेलं? बालपण एकदम छान. डोंगर दऱ्यामध्ये, लोणावळ्याच्या जंगलांमध्ये. आमची शाळा डोंगराच्या पायथ्याशी अशीच असल्यासारखी होती, आणि घरही ते काय छोटीशी भांगरवाडी नावाचा परिसर आहे लोणावळ्यामध्ये. तेव्हा तिकडे बालपण गेलं. तिकडून जवळच रेल्वे लाईन पण जायची. मग येता रेल्वेच्या शिट्ट्या, आरोळ्या, धडधड ती सगळी ऐकू यायची, कारण त्यावेळेला वस्ती अगदीच कमी होती. आमचा बंगला ते रेल्वे लाईन म्हणजे 500-700 मीटर स्ट्रेट लाईनमध्ये अंतर होतं. तेव्हा ती सगळी गंमत जम्मत अनुभवलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जंगलात जाऊन करवंद, जांभळं, वाघनखं शोधणं, ती वनस्पती असते ना वाघनखं, ती, आणि इतर अनेक रानटी फळं, फुलं, ह्याच्यामध्ये फार मजा यायची. तुम्हाला बक्षीस वगैरे? हां, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा. माझं नाटक जे सुरू झालं ते शाळेत सुरू झालं. आमच्या भट ताई आणि भट सर आणि पाटील सरांच्यामुळे त्यांनी मला जरा लोणावळ्यात. अरे वा, आज लोणावळ्यातली सगळी लोक ऐकत असतील तर किती आनंद होणार आहे माहिती आहे त्यांना. आमची 4 मित्रांची चांडाळ चौकडी म्हणून प्रसिद्ध होती. कोणते मित्र? निनाद, अजय, सुधीर आणि मी. अच्छा, चांडाळ चौकडी असं उगीच म्हणजे काहीतरी खोडसाळपणा वगैरे असं तुम्ही करायचे. म्हणजे तो आहेच लहानपणापासून, पण तो लहानपणी संपला आणि त्या 4 जणांमध्ये मी अत्यंत शांत. संपलाय? नाही, अजिबात नाही संपलेला. नाही. बरं, मला सांगा, तुम्हाला म्हणजे बालपणी घरी एखादी गोष्ट पाहिजे असेल, तुम्ही मागितली की लगेच मिळायची? नाही, आम्ही खूप गरीब होतो, त्यामुळे मागितलेल्या गोष्टीसाठी खूप वाट पाहायला लागायची आम्हाला. आणि म्हणजे सायकल मी आईला 5वीत मागितली होती, जी मला SYL असताना मिळाली सायकल. आणि म्हणजे गमतीचा भाग आहे तो. किती भावंड? 2, मी आणि माझा मोठा भाऊ. तो काय करतो? तो इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर पुण्याला. पण वडील खूप लहानपणी गेले, आणि काकांनी वगैरे असं तसा काही आम्हाला घरून सपोर्ट नव्हता, त्यामुळे आईनी एकटीच्याच नोकरीवरती आणि कष्टांवरती आम्हाला दोघांना वाढवलं. त्यामुळे अशी मला सवय नाही की आत्ता मला हवं आहे आणि लगेच ते मिळालं. मला थोडंसं वाट पाहता येते गोष्टींसाठी. पण आईने खूप कष्ट केले आईनी, आणि आम्हाला वाढवण्यात किंवा आज जी काही मी आहे ती माझ्या आईमुळे आहे आणि माझ्या भावामुळे आहे, मोठ्या भावामुळे. आता आई पुण्यात असते. हो, भेटते? हो, खूप रेग्युलरली. आणि आता ती खूप खुश आहे की मुलगी जरा काम करते, लग्न झाले, चांगल्या, जावई खूप लाडका आहे. हो का? हो, खूप लाडका आहे, असा जावई शोधून सापडणार नाही वगैरे असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे शी इज हॅपी. बरं, पण मग आता जावयाकडे विषयच आलेला आहे, तुमची ओळख कुठे झाली? आम्ही एकमेकांना तसे ओळखत होतो आधी. कसं काय? मी त्याला परेश मोकाश त्याच्या नाटकांमुळे ओळखत होते, आणि तेव्हा मी अभिनय करायचे फक्त. अरे ये कुत्र्या, ये डुकऱ्या, माकडा, हे असं बोलत असते. हे यांचं हसू आहे, हे खरं हसू आहे. लहानपणी वटवागुळ गिळलंय. नमस्कार. सोमवार असो वा रविवार, वहिनींना रोजच्या कामापासून जराही फुरसत मिळत नाही. प्रत्येक घरातली माऊली दिवसरात्र झटत असते. कुटुंबासाठी झटणाऱ्या माऊलीला थोडा तरी विरंगुळा हवाच ना. म्हणूनच मेचा संपूर्ण महिना लाखोंची आकर्षक बक्षिसं जिंकण्याची संधी घेऊन मी दररोज येणार आहे तुम्हाला भेटायला. झी मराठी आणि झी मराठी HD सोबत पहा होम मिनिस्टर, सोमवार ते रविवार दररोज संध्याकाळी 6:30 वाजता.